दत्तवाडीमध्ये गावच्या बाहेरील विस्तीर्ण शेतात सकाळपासूनच ऊसतोडीची लगबग सुरू होती. परंतु नवीन वर्षात अशी काही घटना घडेल की तुमच्याही अंगावरती काटा येईल. असं या घटनेमध्ये काय घडलं होतं ते पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. ही धक्कादायक घटना नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अक्षरशः घडलेली आहे. दोन महिलांसोबत जे काही घडलं ते पाहून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. सकाळपासून ऊसतोडीची लगबग दत्तवाडी गावच्या बाहेरील विस्तीर्ण शेतात होती. आता डिसेंबरचा महिना होता, अखेरचा दिवस आणि नवीन वर्ष नुकतंच चालू होणार होतं. परंतु दुपारचे ऊन चांगले चटके देत होते. दुपारी 2 वाजता काम थांबले नव्हते. ऊसतोड यंत्रांचा मोठा आवाज शेतभर घुमत होता. जणू माणसांच्या थकव्यावर मात करत होता. तो आपले काम आवरीत होता. परंतु नंतर पुढं अशी काही घटना घडेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. उसाच्या पाडात एकच मोठा आवाज आला आणि अक्षरशः सगळ्यांच्या अंगावरती काटा आला. तुम्ही सुद्धा कोणती खबरदारी घेतली पाहिजे जर तुमच्या शेतात सुद्धा ऊसतोड मशीन आली, हार्वेस्टर जर आला तर तुम्हाला कोणती काळजी घेतली पाहिजे ते सुद्धा तुम्ही व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा. या 2 महिलांसोबत आणि या 2 महिलांनी केलेली चूक अक्षरशः सर्वांच्या अंगावरती काटा आणणारी ही घटना आहे. या शेतात रोजप्रमाणे आजही 2 स्त्रिया मेहनतीने काम करत होत्या. कमलाबाई आणि शांताबाई दोघीही मध्यम वयाच्या, संसाराचा डोलारा सांभाळणाऱ्या आणि आपल्या कुटुंबासाठी रोज घाम गाळणाऱ्या होत्या. परंतु कमलाबाई विधवा होती. नवऱ्याच्या निधनानंतर तिने संसाराची स्वप्ने जी होती, संसाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. तर शांताबाई 2 मुलांची आई होती. नवरा आजारी असल्याने घराची व्यवस्था तिच्याच हातात होती. ऊसतोड यंत्र पुढे जात असताना त्याच्या मागे तुटलेले सांडलेले ऊसाचे कांड गोळा करण्यासाठी, म्हणजेच की जेव्हा ऊस तुटला जातो किंवा यंत्राद्वारे ते केलं जातं तेव्हा त्या ऊसाचे कांड पडत असतात आणि तेच अक्षरशः मग त्या दोघीजण गोळा करत होत्या. आता हातात कोयते, सांडलेले ऊस कांड गोळा करण्यासाठी काम दोघेही करत होते. हातात कोयते, डोक्यावर फडकं बांधलेलं आणि पायात चप्पल, अशा अवस्थेत त्या यंत्रांच्या खूप जवळ काम करत होत्या. आता त्या दोघींना यंत्राची भीती नव्हती, कारण गेली अनेक वर्ष त्या हेच काम करत होत्या. पण कधीकधी अनुभवही अपुरा ठरतो हे त्या दुपारी कुणालाच कळाले नाही. कमलाबाईने वाकून एक मोठा ऊस उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्याचवेळी शांताबाईने दुसऱ्या बाजूने तुटलेला ऊस ओढला. अचानक ऊसतोड यंत्राच्या त्या बाजूच्या लोखंडी भाग जोरात फिरला. क्षणातच कमलाबाईचा त्यामध्ये पदर अडकला आणि तिने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण आवाज यंत्राच्या कर्कश गडगडात हरवून गेला. त्याचबरोबर थांबा, यंत्र थांबवा. शांताबाई किंचाळली. ती मदतीसाठी धावली, पण दुर्दैवाने तिचाही हात फिरत्या भागात अडकला. काही सेकंदातच दोघीही यंत्राच्या भोवऱ्यात सापडल्या. चालकाला काहीतरी घडत असल्याची जाणीव झाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. यंत्र बंद होईपर्यंत दोघींना गंभीर इजा झाल्या होत्या. आता यंत्र थांबवतात शेतात एकच गोंधळ उडाला. अनेक लोक धावत आले. कुणी पाणी आणलं, कुणी कापड, तर कुणी गावात बातमी द्यायला धावलं. पण सगळं व्यर्थ ठरलं. कमलाबाई आणि शांताबाई दोघीही जागीच निष्पाण झाल्या होत्या. थोड्याच वेळात गावकरी जमा झाले. शेतात कामं करणाऱ्या इतर स्त्रियांच्या डोळ्यात भीती आणि अश्रू दोन्हीही होते. आपली पाळी कधी येईल कोणास ठाऊक हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात घोळत होता. कमलाबाईच्या मुलीलाही बातमी कळताच ती शेतात धावत आली. आईचा ते देह पाहून ती जमिनीवर कोसळली. शांताबाईचा नवरा जो स्वतः आजारी होता तोही तिथे आला. शेतात पोहोचला आणि पत्नीचा मृतदेह पाहून तोही हादरला. संध्याकाळपर्यंत पोलीस आले. पंचनामा झाला. अपघाताची नोंद झाली. पण 2 कुटुंबाची आयुष्यभराची घडी मोडली होती. हे कुठल्याही कागदावर मांडता येणारे नव्हते. गावात त्या रात्री कुणाच्या चुली पेटल्या नव्हत्या. सगळीकडे एकच शांतता होती, भयानक बोचरी शांतता. ऊसतोड यंत्र जे दिवसभर माणसांचा आवाज दाबून टाकत होतं ते आता बंद होतं. पण त्या यंत्राने निर्माण केलेली पोकळी गावच्या मनातून सहज भरून निघणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी ऊसतोड पुन्हा सुरू झाली, कारण गरिबी थांबत नाही. दुःखासाठी सुट्टी नसते. पण कमलाबाई आणि शांताबाई यांची आठवण प्रत्येक ऊसाच्या कांडात, प्रत्येक फिरत्या चाकात आणि प्रत्येक स्त्रीच्या भीतीत कायमची कोरली गेली होती. ही घटना अक्षरशः खूप भयानक घडली होती, कारण की त्या दोघींना
असा दुर्दैवी अंत आलेला आहे की याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. त्यांनी ओरडण्याचा खूप प्रयत्न केला होता, कारण की यंत्राचा कर्कश गडगडाट त्यामध्ये त्या हरवून गेल्याने थांबवा यंत्र थांबवा शांताबाई किंचाळली, ती मदतीसाठी धावली, पण दुर्दैवाने तिचाही यामध्ये मृत्यू झालेला आहे. मग अशा प्रकारे ही घटना घडली. अक्षरशः संपूर्ण गाव हादरून गेलं, संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्या शेतात रोजप्रमाणे त्या 2 स्त्रिया मेहनतीने काम करत होत्या. कमलाबाई आणि शांताबाई त्या दोघीही सतत काम करत असत. खूप कष्ट करू त्या महिला होत्या, परंतु अशा प्रकारे त्यांचा मृत्यू होणं खूप धक्कादायक घटना आहे. यापूर्वीसुद्धा अशीच एक घटना घडली होती. यामध्ये सुद्धा अक्षरशः एका घटनेमध्ये शेतकऱ्याचा मृतदेह अक्षरशः मशीनमध्ये लपवला होता. त्या घटनेत सुद्धा शेतकऱ्याचा त्या मशीनमध्ये तोल गेला होता आणि त्याच्या शरीराचे कणके पडले होते आणि त्यानंतर चालकाने तो मृतदेह अक्षरशः त्या मशीनमध्ये लपवला होता. ती सुद्धा एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती, ज्या घटनेमध्ये मग त्या व्यक्तीचे पत्नी आणि मुलगा त्यांचा मृतदेह शोधत असतात. यावर्षी बऱ्याचशा अशा घटना घडलेल्या आहेत. यंत्राच्या मधोमध येणं किंवा यंत्राच्या जवळ आल्यानंतर अनेकांचे मृत्यू झालेल्या घटना सध्या आलेल्या आहेत आणि कुठेतरी यंत्रमालक किंवा यंत्रचालक आहे त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून तो शेतकरी आपल्यापुढे आला नाही पाहिजे किंवा पाळत ठेवण्यासाठी एक व्यक्ती त्या यंत्रावर असलाच पाहिजे. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. या 2 स्त्रियांचा तर मृत्यू झालेला आहे. यापूर्वीसुद्धा मागील जी घटना होती त्या घटनेमध्ये एका व्यक्तीचा अक्षरशः खूप भयानक मृत्यू झाला होता. त्याच्या शरीराचे 2 कणके पडले होते आणि त्यानंतर त्या चालकाने हार्वेस्टर चालकाने तो मृतदेह लपवला होता आणि मग त्यानंतर लपवल्यानंतर जेव्हा त्या व्यक्तीचा मुलगा आणि पत्नी आले तेव्हा तो चालक म्हणाला की इथे काहीतरी बिघाड झालेला आहे मशिनीचा, त्यामुळे थांबवलेले आहे आणि त्याच मशिनीमध्ये अक्षरशः त्या शेतकऱ्याचा मृतदेह लपवून ठेवला होता. नंतर ती घटना समोर आली, परंतु अक्षरशः त्या कुटुंबाचा आधार हरवलेला आहे. त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला त्या दिवशी. अशा प्रकारे तीही घटना समोर आली होती आणि त्यानंतर आता ही घटना घडलेली आहे. अक्षरशः या घटनेमध्ये या 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे. तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपण जर यंत्राजवळ जात असाल तर आपण ते टाळलं पाहिजे. ऊस पडला तरी चालेल, पण आपला जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे यंत्राजवळ जाण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. गुन्हेगारी वाचना या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या.